चला या ठिकाणी या मॅचचा मानधमाश आपण देतो, ज्याने 22 धावा या ठिकाणी तब्बल कुठून काढल्या आणि एक चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. अक्षय तोरवेच्या समवेत तोच खेळाडू आतिश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी वादळ आलेलं आहे आणि या मॅच नंतर कदाचित वादळ येण्याची शक्यता आहे. धावांचं वादळ येऊ शकतं या क्रीडानगरीमध्ये, कारण चांगल्या चांगल्या मॅचेस होणार आहेत ग्रामीण गटातून. यानंतरचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान नारायण ढाबा चामटोली संघ आणि दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 सावरे. चला टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे दोस्ती 11 सावरे टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. या सन्मान आदरणीय गुरुवर्य ओमकार नरेश रत्नाकर महाराज आणि आदरणीय अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाशेठ कांबरी साहेबांना विनंती राहील की आपल्या दोघांच्या शुभ असे आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पहिली मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेची आतिश थोरवे, वेल प्लेड. फायनल टीम साठी मोनिश बळीराम पाटील, बेलवली गावचे पोलीस पाटील आणि पाटील पेट्रोल पंपाचे ते मालक आहेत. त्यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पेट्रोल फ्री देण्यात येणार आहे, मोफत या ठिकाणी त्या टीमला देण्यात येईल. मनपूर्वक आणि विशेष आभार आणि गुरुवर्य ओमकार नरेश रत्नाकर महाराज यांचे विशेष आभार. वेळात वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समालोचक कक्षाच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक आणि विशेष आभार. चला सावरे संघाला विनंती राहील आपल्या कॅप्टनला की आपण सदानंद भोई सावरे संघाला विनंती की आपल्या कॅप्टनला की आपण आयोजकांशी लगेच संपर्क करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि तेजस कांबरी. जय हनुमान चामटोली संघाचा खेळ सुद्धा जांभळी नगरीमध्ये अत्यंत चांगला पाहायला मिळाला आणि आता समर्थ बदलापूर संघ ज्याचा खेळ चांगला आपण पाहिलेला आहे त्या विभागामध्ये आणि आज सुद्धा आपल्या नावाचा दबदबा या क्रीडा नगरीमध्ये त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. मॅचला सुरुवात होणार आहे सेकंड मॅच. एका बाजूला दोस्ती 11 सावरे आणि दुसऱ्या बाजूला नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली हा संघ तुम्ही पाहणार आहात. जसे या मॅचला सुरुवात होईल खेळाचं पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत याच सावरी गावातील आयोजक राजेश भगत यांना धन्यवाद. या सन्मान आपण पाहतो जय हनुमान चामटोली नारायण ढाबा पुरस्कृत हा संघ आहे आणि चामटोली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. सन्माननीय किशोरजी देसले साहेब यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक स्वागत. बाळाशेठ कांबरी यांच्या वतीनं सुद्धा चामटोली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल. मागच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुर्तास थांबतो. या ऐकूया आपण राजेश भगत यांचा आवाज. चला टॉस विन दोस्ती 11 सावरे संघ
प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं की ते नारायण धाबा चामटोली या संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तेजस तेजस कांबरी. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहन. पहिल्या षटक पॉवरप्लेचा हाताळण्यासाठी अनिकेत जाधव. राईट द विकेटचा मारा करत असताना लाईन कुठेतरी खराब व्हायला मिळते पहिल्या चेंडूवरती. वाईटच्या स्वरूपात येणारी ह्या पहिली धाव. वाईटच्या स्वरूपात मिळणारी पहिली धाव. धावांचा श्री गणेश 1 धावेने स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा अनिकेत जाधव टू तेजस. उडवलाय चेंडू. चेंडू चाललाय अलॉन द कार्पेट. येणारा हा 1 बाउन्स. चौकार. चौकाराने अनिकेत जाधव याचं स्वागत केलं आहे. सावरेगावचे ग्रामस्थ पुण्याच्या तेजस कांबरी तयार. राईट मोर्द विकेट अनिकेत जाधव. पोलर लेनचा चेंडू. चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात जग्गू जाधवने स्वीकारलेला हा झेल आणि संपवले. स्वप्नील जाधव यांना सन्मानित करायचं. भीमर चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हनुमंत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय स्वप्नील जाधव यांचा. भालचंद्र कांबरी यांच्याकडून 3 षटकार सलगचे 3 षटकार रोहन यांनी मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद होईल तेजस. बॅक टू द पवेलियन. हॅलो. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना दिनेश. चांगली सुरुवात इथे केली होती तेजस कांबरी याने, परंतु एक चौकाराच्या नंतर गोलंदाजाचं कमबॅक आणि तेजसला माघारी परतवले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिनेश. दिनेश भगत. अनिकेत जाधव. चांगला चेंडू. ते मात्र रनआउटची संधी. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. दिनेशला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. डीजे.
रोहन जाधवने जर 3 षटकार फटकावले, रोहन इरमाली, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुणे एकदा अनिकेत जाधव राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू इथे आनंद कार्पेट खेचून काढला आहे, मात्र कोणतीही धाव घेण्याची मुभा इथे दिलेली नाहीये. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपटकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा, 2 बाद 5. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज जगदीश जाधव. तसेच इथे आगमन होत आहे संजयजी टेंबे कासगाव यांचं. त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू इथे वाईटच्या स्वरूपाने सुरुवात केली आहे जग्गू याने. पाहायला गेलं तर पहिला षटकार आता असताना अनिकेत याने सुद्धा वाईट चेंडूने सुरुवात केली होती, मात्र नंतर चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा जगदीश जाधव. गुड लेंथवरती चेंडू पडल्यानंतर बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. आशिष भगत चांगली गोलंदाजी करत असताना दोस्ती 11 सावरे संघ. पुण्याच्या गोलंदाज तयार जगदीश जाधव. ओटो आशिष स्ट्रायकिंग एंडला. चेंडू मात्र इथे सोडून दिला आहे. अंपायर आम्हाला सांगतील हा चेंडू वाईटच्या स्वरूपात आणखी एक धावपलकावरती जोडली जाईल. वाईटच्या स्वरूपात येणारे हा स्कोर कार्डवरती धावा 7. 2 बाद 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा जगदीश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अंपायरकडे इथे मात्र कॉटन बॉलची मागणी केली जात होती, मात्र अंपायरने ती भिडगावून लावली आहे. पुण्याचा डॉट बॉल. सातत्याने येणारे निर्धाव धावा, निर्धाव चेंडू. चांगला फटकार इथे. चेंडू चालला सीमारेषा बाहेर येणारा हा दणदणीत आशिषच्या बॅट मधून येणारा पहिला षटकार. पुरेपूर गोलंदाजाकडून टोल वसूल करत असताना आशिष. पुण्याचा जगदीश जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू. जगदीश जाधव याचं कमबॅक पाहायला मिळतंय. आधीच्या चेंडूवर त्याला षटकार लगावला, त्याच्यानंतर येणारा हा डॉट चेंडू. कुठेतरी धावसंख्येला आला घालणार येणारे हे चेंडू. पुण्याच्या जगदीश जाधव. स्ट्रायकिंगला फलंदाज आशिष. फुलरलेचा चेंडू होता. चेंडू लेग बायच्या स्वरूपात अंपायर आम्हाला सांगतील. एक धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवरती 14. पहा संघांनी इथे नोंद घ्यायची आहे. नो बॉल भीमरसाठी आणि रनआउटसाठी इथे हे आहे, रिव्ह्यू दिला जाईल, अन्यथा रिव्ह्यू नाही आहे.
स्कोरबोर्डवरती धावा आहेत 14. शेवटचा चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू, चेंडू मात्र उडवलाय कव्हरच्या वरून येणारा हा दणदणीत षटकार. आशिषच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्यावरती. नामांकित उद्योजक आदरणीय आत्मारामजी विशेष साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 मध्ये आत्मारामजी विशेष साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. अनिकेत जाधवच्या पहिल्या चेंडूवरती येणारा आशिष रोहनच्या बॅटमधून चौकार. आशिषच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुनश्च अनिकेत जाधव लेफ्ट ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. या सर्वांना करण विषय यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. हर्षद भगत. गोलंदाज अनिकेत जाधव. चेंडू आले. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. बॅटची कडा आणि ते मात्र चिकी सिंगल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 29 धावा.
अनिकेतने मात्र इथे कुठेतरी फलंदाजांना थांबवलेलं आहे. 2 चौकारानंतर एक त्याने आशिषला बाद केलं. आता त्याचा पुण्याच्या अनिकेत जाधव तो हर्षद. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग एज. चेंडू जाऊन पोहोचलाय तो सीमारेषा पार आणि येणारा हा दणदणीत चौकार. सन्माननीय सूरज जाधव आणि अमर जाधव यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती राहील की या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. काय बॉल करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार हरीश जाधव, हरीश मांडवकर. हरीश मांडवकर गोलंदाजी मार्कवरती. गोडलेवरती पडलेला चेंडू आहे. चेंडू घेतली उंची. मिस टाइम स्ट्रोक आहे तिथे. मात्र घडतंय काय. झेल होतोय ड्रॉप. थँक्यू. आणि या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय अरुणजी कोंडिलकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सामटोली संघाला खास करून सपोर्ट करण्यासाठी सामटोली गावचे माजी उपसरपंच अरुणजी कोंडिलकर यांचे मनपूर्वक स्वागत. आत्मारामजी विषय साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. ग्रामस्थ मंडळ सावरे यांच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण पाहतोय आयोजकांच्या वतीनं. आणि सन्माननीय अरुणजी कोंडिलकर यांचे मनपूर्वक स्वागत. देवलोली गावचे नामांकित उद्योजक आत्मारामजी विशे साहेब, करंजी विषय आपले मनपूर्वक आणि विशेष आभार. लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या धावाने एक धावसंख्या सामटोली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने सलग लागोपाठचे 2 षटकार मारले तर सन्माननीय अरुणजी कोंडिलकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर एक म्हण आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. इथे मात्र झेल ड्रॉप केलाय आणि त्या फलंदाजाला दिली आहे मुभा. बघूया किती महागडा फलंदाज ठरतोय दोस्त 11 सावरे संघासाठी. पोलर लेनचा चेंडूला भेडकावून दिलाय. सीमा रिषा पार. येणारा हा रोहनच्या बॅट मधून दणदणीत षटकार.
2 धावा इथे चोरल्या गेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, चेंडूला पूल अँड सक्सेसफुल केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. हर्षदच्या बॅटमधून, रोहनच्या बॅटमधून त्यांना सांगितलं जातं पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. इथे मात्र रोहनचा झेल ड्रॉप केला आणि दुसऱ्या चेंडूवरती येणारा हा त्याने लगावला षटकार. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज हर्षद. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू पुल करायचा होता. इथे मात्र बॅटची लीडिंग एज फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. षटक महागडा ठरला होता हरीश मांडवकर यांचा आणि त्यानंतर षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आले तेजस जाधव. पहिल्याच चेंडूवरती त्याने विकेट पटकावली आहे. कमबॅक करत असताना तेजस जाधव. नवीन फलंदाजी मार्कवरती अजित इरमाली. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे येईल. सतीश जाधवने स्वीकारला झेल. फलंदाज हर्षदची खेळी होते इथे समाप्त. रोहन
पुन्हा एकदा तेजस जाधव, नवीन फलंदाज अजित. चेंडू चाललाय ऑन द कार्पेट, येणारा हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन धावसंख्येवरती स्कोरबोर्डवरती पोहोचली ती धावसंख्या 55. 4 बाद 55. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पोल गेलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेलची संधी होती मात्र इथे झेल ड्रॉप केलाय. तीन धावा इथे घेतलेल्या आहेत. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली ती 58. 58. 4 बाद 58 धावसंख्या. पुन्हा एकदा झेलची संधी. तो क्षेत्ररक्षक होता बॉल खाली आणि त्यांनी पुन्हा एकदा केली चुकी. वेगाच्या चपलाईने 3 धावा कंप्लीट केलेत. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 61. 61. स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. स्वर्गीय दत्तात्रय स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला.
थँक्यू डीजे आणि या सर्वांना धन्यवाद. राजेश यांचा आवाज तुम्ही ऐकत होतो. राजेश भगत जे मात्र एक उभरते समालोचक आहेत सावरेचे. 61 धाबा धावफलकावरती आहेत आणि 62 धाबांची गरज आहे. पुनश्च एकदा सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचा सहर्ष मनपूर्वक स्वागत. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. चला सलामीची जोडी लगेच आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. दोस्ती 11 सावरे संघ साठी मात्र पारितोषिक येत आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर स्वप्नील जाधव यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. दर्शन फुलवरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आपण या मंचावरती. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी. धर्मवीर क्रीडा नगरी कासगावची स्पर्धा आपण गेल्या कित्येक वर्षी आपण पाहत आलेलो आहे, परंतु आता याच नगरीमध्ये आज सावरेकरांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अक्षय बजे विभाग प्रमुख वालिवली गाव यांचे मनपूर्वक स्वागत आहे. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो आणि संत वामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 62 धाबा, भरपूर चांगले धाबा संख्या बनवली आहे. जय हनुमान नारायण ढाबा पुरस्कृत चामटोली हा संघ आपण पाहतोय. अरुण शेठ कोंडिलकर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. विकेट हॅट्रिक साठी अरुण शेठ कोंडिलकर यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजाला देण्यात येईल. तसेच नरेश शेलार यांच्या वतीनं सुद्धा 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सावरे टीमला देण्यात येईल. स्वप्नील जाधव यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 3000 रुपयाचा पारितोषिक असणारे अनेक पारितोषिक या ठिकाणी आपण पाहत आहोत. अरुण कोंडिलकर साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने घेणार आहोत. ज्ञानेश्वर भोपी यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अरुणजी कोंडिलकर साहेबांना सन्मानित करायचे. पहिली विकेट मिळाली चामटोली टीमला. फलंदाज होईल बाद दोस्ती 11 सावरे संघाचा पहिला गडी गारद. पंच अरुणजी कुंडेलकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली हरीश मंडवकरची. एक मोठी विकेट आपण पाहतोय. 0वरती बाद झालाय. गोल्डन डकची शिकार. गोलंदाज हर्षद चांगली कमालीची गोलंदाजी करतात. बॅटिंग मध्ये धमाल केली आहे चामटोली टीमने. जय हनुमान नारायण ढाबा पुरस्कृत चामटोली संघ तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी अनिकेत आणि नमेश जाधवला तुम्ही पाहणार आहात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद. बॅटची लिडिंग एज मागे झेल घेण्याचा प्रयत्न. रिले कॅच कदाचित टिपली जाऊ शकली असती. बघा जास्त दुखापत असेल तर त्या ठिकाणी पाणी लगेच घेऊन जा विनंती राहील, कारण अंडरग्राउंड पाणी आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे बघा प्रत्येकाला विनंती राहील स्वतःची काळजी घ्या. पाणी तिथे पुरवा. आतमध्ये बॉटल्स प्रोव्हाइड करा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु मागे बॅकअप लगेचच दिला गेला आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेलेला आहे. 4 धावा. तिथे कोणत्या प्रकारचा अडवण्याचा प्रयत्न नाही, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडीशी इजा जाणवली आहे. भगत नरेश भोईर दादाची साथ हाय आयोजनाला. अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला. जय भवानी मित्र मंडळ. प्रत्येकाला विनंती राहील की भरपूर तापमान आहे मित्रांनो, आणि लक्षात असू द्या स्वतःची काळजी घेऊन मैदानावरती तुम्हाला खेळ करायचा आहे, कारण आपल्या जीवापेक्षा काही मोठं नाही आहे. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. लीडिंग एज
आणि एज अँड टेकन. आणखीन एक फलंदाज होईल बाद. दोस्ती 11 सावरे संघाला लागणारा हा दुसरा धक्का. हर्षदला चांगली गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत 2 मोठे विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. हरीश मांडवकरला बाद केला आणि त्यानंतर आता फलंदाज सतीश नमेश सुद्धा बाद होत आहेत. सतीश मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर होत आहेत. धाबा संख्या फलकावती 4 असताना 62 धाबांची गरज आहे. 62 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. सन्मान परेश माळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओर द विकेट. हो कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. बॅक एंड एरिया होती. क्षेत्र मोकळं पाहिलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना बॉल सीमा पार. 4 मी असताना त्यांच्या जोडीला. आणि सन्मान अंपायर सिग्नलला 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 2 चौकार जरूर आलेत. पहिल्या षटकामध्ये हर्षदने 2 विकेट घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आक्रमण करण्यात आले. हो लेटकटचा फटका. पुन्हा एकदा मागे चालला बॉल. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतायत आणि आता इथे एक धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. जय हनुमान नारायण ढाबा पुरस्कृत समतुली हा संघ तुम्ही पाहतायत. अत्यंत चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 61 धाबा बनवण्यात आल्या. झेल ड्रॉप केल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी या धाबा बनवण्यात आल्या. खऱ्या अर्थाने एक मोठी धाबसंख्येची इन्व्हेस्टमेंट या मॅच मध्ये करण्यात आली आहे. हर्षल बाळाराम भगत पुरस्कृत हा संघ. हो बॅटची कडा कदाचित यष्टी रक्षकाच्या पायाला लागून हा चेंडू समोर राहिला. इथे मिळेल फक्त एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावती 10 धावा. 62 धावांची गरज असताना इक्वेशन या मॅच 24 बॉल आणि आता 52 धावांची गरज आहे. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. थँक्यू. आणि आता 24 बॉल 52 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 5 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत. अगदी आपण पाहिलं तर जो संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ जो असणार आहे रोशन, खऱ्या अर्थाने हे पहिलं पारितोषिक मी पाहतोय. गेली 13-14 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक स्पर्धा कव्हर करत आलोय, परंतु पहिलं पारितोषिक रोशन की फायनलिस्ट टीमला 10,000 रुपयाचं पेट्रोल देण्यात येणार आहे. मोनिश बलिराम पाटील पोलीस पाटील बेलवली गावचे आणि पाटील पेट्रोल पंपाचे मालक आहेत. कदाचित त्या संघाला कुठे फायनल जिंकल्यानंतर जर बाहेर ट्रिपला जायचं असेल तर हा पेट्रोल त्यांना उपयुक्त ठरणार आहे. ओ यावेळेस ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिला धमाका संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. म्हटलं जातं ना, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. भालचंद्र कांबरे यांच्या वतीनं 1,000 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे.
जर कोणत्याही गोलंदाजाने विकेट अटिक संपादित केली तर. राऊंड विकेट आपण पाहतो या ठिकाणी. हो, कदाचित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारी पारितोषिके लावली जात आहेत. विकेट हॅट्रिकसाठी अरुणजी कुंडिलकर यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील जाधव यांच्याकडून सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. थोडंसं आम्ही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, कारण मॅच भरपूर चांगली आहे. 24 बॉल 52 धावांची गरज आहे आणि या मॅचमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबाच्या दिशेने, फटका एक्झिक्यूट केलेला आणि आता फक्त मिळते सिंगल धाव. डायरेक्ट या ठिकाणी थ्रोफेकी करण्यात आली. अजित हिरमाळी त्या ठिकाणी होते. धावसंख्या फलकावरती टीमची टोटल पहिल्या षटकामध्ये 10 होते आणि त्यानंतर या षटकामध्ये षटकार आल्यानंतर 18 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज दिनेश पिठू मध्ये पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. विनर वर्सेस विनर श्री समर्थ क्रिकेट संघ बदलापूर गाव आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्यांना फाईट करेल. मग याचं उत्तर या ठिकाणी येणं बाकी आहे. कोणता संघ खेळेल सेकंड राऊंड मध्ये? नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली की प्रतिस्पर्धी टीम दोस्त 11 सावरे? धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो दुसरं षटक प्रगती पथावरती असताना सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस कासगाव गावाच्या एंडकडून हे षटक तुम्ही पाहतायत आणि अद्यापर्यंत दिनेश चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती जणू काही षटकार आल्यानंतर सुद्धा आता एक चांगलं कमबॅक आहे. ओ या सरमान वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल वाईड बॉल आणि अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल एक्स्ट्राची. बॅटिंग करत असताना दोस्त 11 सावरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या अंकावरती. 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, स्टील 2 टू गो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलंय. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत. अत्यंत चांगली स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये आपण कव्हर करतोय. भगवमय वातावरण आहे आणि या भगवमय वातावरणात चालू असलेली ही दर्जेदार शृंखला 4 दिवस रंगणारी ही स्पर्धा आहे आणि आज आपण पहिल्या दिवसामध्ये आहोत. धावसंख्या फलकावरती 21. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दिनेश राईट आर्म राऊंड विकेट. बॅटची कडा, मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. सुरुवात अत्यंत धमाकेदार पाहायला मिळाली. 62 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या होती. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या 12 धावा आहेत. मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जरी रोशन फराड 50,000 असेल तरी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. चला पाणी आतमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करायचंय. मी मगाशी सांगितलंय भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला. जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्यांच्या साथीला. हे ब्रदर्स ग्रुप यो असतो ऋतिक नितीन दादाचे साथीला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. थँक्यू आणि थँक्यू या सर्वांना. ऑन स्क्रीन जी नुकताच बाईक दाखवण्यात आली ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्टच्या पेजवरती आणि ती बाईक आम्हाला लाभलेली आहे. खऱ्या अर्थाने बदलापूरचे आणखीन एक नामांकित उद्योजक आदरणीय योगीजी नारायण राऊत यांच्या वतीने ती बाईक देण्यात आली आहे. नारायण राऊत यांच्या स्मरणार्थ. आणि जर त्या कटआउटला डायरेक्ट बॉल हिट झाला योगेश राऊत यांच्या, तर नितीन दादा भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. क्या बात आहे. पारितोषिक दोन्ही बाजूने लावली जातात. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा असेल, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा भरपूर सारी पारितोषिक आहेत. हो समोर खेळलेत लॉंग ऑफला. व्हॉट अ स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात परंतु अखेर शेवटच्या क्षणाला पॉज केलाय. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात चामटोली संघाचे खेळाडू, कारण या धावा आता त्यांना रोखायच्या आहेत. 18 बॉलमध्ये इक्वेशन होतं या मॅच मध्ये.
38 18 बॉल 40 धावांचं इक्वेशन होतं आणि आता 17 बॉल 38 धावांचं इक्वेशन या मॅचमध्ये असणारे आमच्या ऑफिशियल अपडेटर रोशन फराड आम्हाला माहिती देत असताना रोशन मुसळे सुद्धा ॲज अ स्कोररच्या भूमिकेत ही माहिती पुरवत असताना यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेचून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, जवळपास बॉल चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने रन्स मिळतील 4. तर म्हण 28 धाबा होत आहेत. चांगला स्टार्ट मिळाला मी तर म्हणेन. 18 बॉल 40 धाबांची गरज असताना या सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 6 धाबा एकवटण्यात आलेले आहेत. म्हणजे आता विजयासाठी 34 धाबांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 16 बॉल 34 ची गरज. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. चांगले बॅटिंग करावी लागेल. दोस्ती 11 सावरे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, परंतु प्रतिस्पर्धी संघ चांगली गोलंदाजी करतोय. या दरम्यान यशला बोलवण्यात आलंय, परंतु आता दिशेपासून ते सुद्धा बरकट आहेत. आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्यात आलाय. धावसंख्या धाव फलकामध्ये 1 ने पुढे सरकती. 29 धावा आहेत. 29 62 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटची लिडिंग एज. स्वतः गोलंदाज थोडेसे दूर राहिलेत. कदाचित असं वाटलं होतं की कॉट अँड बोल्ड या ठिकाणी केलं जाईल, परंतु संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर कोणत्याच पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केलेले पाहायला मिळाले नाही आहेत. स्वतः गोलंदाज थोडेसे पॉज झाले, थांबले. त्यांनी पाहिलं की चेंडू किती उंच गेलाय, परंतु पडल्यानंतर त्यांना आठवलं की हा झेल होऊ शकला असता, परंतु इथे धाबा मिळाला 2. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज या ठिकाणी द्यायचं नाहीये, विनंती राहील. धावसंख्या धाव फलकावरती 31 षटकातील अगदी आपण पाहिलं तर तिसरं षटक जे प्रगतीपथावरती आहे या सामन्याचं प्रतिबिंब आहे. 18 बॉल 40 धावांची गरज असताना जर या षटकामध्ये धाबा आल्या तर शेवटच्या 2 षटकामध्ये रोशन धावांचं अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान आमचे रियाज मामू शेख यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपले. ओव्हर द विकेट, कॉट बिहाइंड, स्वीट साऊंड कानावरती जसा आदळला टक आणि ते फलंदाज झालाय बाद. परथावर लागणारे आणखीन एक विकेटचं पतन. दोस्त 11 सावरे संघाला फलंदाज बाद. आपण पाहतोय नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा सुद्धा येतात. ज्ञानेश्वर कांबरी यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. अनेक राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर असतील, क्रीडा सांस्कृतिक कला या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेला येतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 31 धावा आहेत. 14 बॉल 31 धावांची गरज. ऑन साईडला आडव्या बॅटने बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल डीप मध्ये चाललाय. 1च धाव मिळेल. चांगली गोलंदाजी लगेचच कमबॅक केलाय गोलंदाज यशने. नावातच यश आहे, म्हणजे कुठेतरी यश मिळवण्याचा संकेत नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली संघाला या गोलंदाजाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. त्यांनी मात्र महत्वाची विकेट घेतली आणि आता एक सिंगल आली. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. या दरम्यान लाईन चांगली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे आणि या दरम्यान पाणी पुरवलं जाईल. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आणि आता विजयासाठी 12 बॉल 30 धावांची गरज. देवेंद्र भोईर, रोहित भोईर दादांचं योगदान आयोजनाला. रितेश भोईर, साईराज भोपीचा पाठबल असतो नेहमी दादाना.
विशाल भोपी गणेश कराले धावून जाई हा केला हे सावरे गावानाच चषक गाजतई तोड नाही आयोजनाला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई थँक्यू आणि या दरम्यान अनिकेत मते यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनिकेत आपण या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये अनिकेत सुद्धा ऐकवान खेळाडू आहे आणि सूरज कडव स्वागत आहे. सूरज कडवचा इतिहास आहे याच ग्राउंड वरती 50 धावा ज्यांनी बनवल्या होत्या तो सूरज कडव याचं आगमन झालेलं आहे. 12 बॉल 30 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आकर्षित ट्रॉफ्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. हे ट्रॉफीज तुम्ही पाहतायत प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ऑन स्क्रीन जे नुकताच बांगणी शहरामधील अजलान स्पोर्ट्स नामांकित स्पोर्ट्स आहे अदलान स्पोर्ट्स आणि अगदी आपण पाहतोय त्यांच्याच शॉपमधून या ठिकाणी या ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत. याच दरम्यान स्वर्गीय विठ्ठल जोशी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विजयजी जोशी साहेब यांच्या वतीनं या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मनापासून विशेष आभार. अगदी आपण पाहतो विजयजी जोशी म्हटलं तर जे शोरूमचे मालक सुद्धा आहेत कारण गोरेगावच्या स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांच्या वतीनं सुद्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी काही ना काही पारितोषिक प्रत्येक वेळी देण्यात येतं. बारा बॉल आणि आता 30 धावांची गरज या मॅच मध्ये. बघा प्रसाद भुईर आणि आमचे काळूराम शेठ नरेश भुईर हे मात्र या ठिकाणी अफाट मेहनत घेत असताना चांगली कबड्डी खेळण्याचा एक चांगला टॅलेंट त्यांच्याकडे. आज बदलापूर गावामध्ये जनता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित महाशिवरात्री निमित्त कबड्डीच्या स्पर्धा सुद्धा आजच चालू होत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे कारण 3 दिवस सलग आम्हाला संध्याकाळी त्या ठिकाणी सुद्धा आमंत्रित केले गेलेले आहे. सागर देशमुख यांच्या वतीनं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती येतात हर्षद ज्याने पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 10 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. ऑन साईडला मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये फंबल थोडंसं चेंडू मात्र इथे कदाचित थोडंसं आता मधून निसटला होता. खेळाडू कक्षातून कोणी आवाज करू नका. विनंती राहील की तुम्हाला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं सूचना येतात कारण मैदानाच्या मध्ये जेव्हा 2 फलंदाज खेळत असतात त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन चालू असतं संवाद चालू असतो आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर यस नो वेट या कॉलची नितांत गरज असे. कुठेतरी धोका असेल म्हणून ही धाव घेण्यात आलेली नाही आहे. फक्त एकच धावेवरती समाधान व्यक्त केलंय ते तेजस जाधवने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पॉइंट मधून बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतात त्याला लगेचच बॅकअप देण्यात आलंय. 2 धावा इथे मिळतील आणि आता या 2 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाहीये कारण 12 बॉल 30 धावांची गरज असताना आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली तिथून समीकरण पुन्हा एकदा चेंज झालं. 11 बॉल 29 धावांची गरज असताना आता या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं इक्वेशन आहे येणारे 10 बॉल विजयासाठी 27 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतात हर्षद. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन बॅटची कडा मागे चालला बॉल. महत्वाचा चौकार अँड मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे. बॉल चालला सीमा पार फाईन लेगला बीट करत हा फाईन चौकार. आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. 10 बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आता मात्र डोकं वर काढलंय दोस्ती 11 सावरे संघाने. 9 बॉल शिल्लक आहेत. 23 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. प्रत्येक संघाला विनंती राहणार आहे की या मॅच मध्ये चालू मॅच मध्ये कोणताही खेळाडू पाणी घेऊन आतमध्ये जाणार नाही.
पहिल्यांदा पंचांची परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल. जर बॅट चेंज करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला पंचांची परमिशन घ्यावीच लागणार आहे. 9 बॉल 23 धावांची गरज या मॅच मध्ये. या दरम्यान अक्षय वजे वालिवली गाव शाखा प्रमुख यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती याचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि प्रभाकरजी राऊत काणोर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. कव्हरच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अभियत चांगली फिल्डिंग. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतो ऑन द स्टंप फेकी होती तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. 8 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. राहुल चव्हाण सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. कॉमेंट बॉक्स मध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. बॉल चालला लॉंग ऑफला. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे झाली मिस्टेक. कदाचित ओव्हर थ्रोच्या स्वरूपात इथे धाबा मिळणार आहेत दोस्ती 11 सावरे संघाला. ज्या धाबा वाचवायचे टीम चामटोली संघाला त्या धाबा अक्षरशः आता मात्र बहाल केल्या जात आहेत. संघाची धाबा संख्या धावफलकावरती 2 ने पुढे चालली आहे. 62 धाबांची गरज असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय दोस्ती 11 सावरे संघ 42 वरती. म्हणजे आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे 7 बॉल आणि 20 धावांची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर नितीन दादा भोईर जी या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील जाधव यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बॉल चालला मागे. आणखीन एक नशिबाचा चौकार मिळेल दोस्ती 11 सावरे संघाला. बॉल सीमा पार 4. हनुमंत राऊत यांना विनंती राहील की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. ॲडव्होकेट दिनेश राऊत यांचे पिताश्री आहेत. त्यांना विनंती राहील आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 16 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. 6-16चं इक्वेशन आहे. मॅच होती कुठे. या 2 चौकाराने सामना पूर्णपणे टर्न झालाय. दोस्ती 11 सावरे संघ सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक करतायत. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी दुपारच्या सत्रानंतर त्यांचा सुद्धा आवाज या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 6 बॉल 16 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय सतीश. नॉन स्ट्रायकिंगला तेजस. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये धावा जमवण्याची. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित. 6 बॉल 16 धावांची गरज. स्ट्रायकिंगला सतीश. मॅच ऑन. सहा बॉल 16 धावांची गरज. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. जय भवानी मित्र मंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक. पहिला बॉल या दरम्यान इथे फलंदाजाला बाद परतावा लागेल. बॅट्समन सतीशला पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट. जय हनुमान सामटोली नारायण डाबा पुरस्कृत या संघाला फलंदाज बाद. साऱ्यांनी आता डोल्यानी पाहिलंय भाईनी मार्केट हलवून ठेवला. मार्केट हलवून ठेवलाय भाईनी मार्केट हलवून ठेवला. अरे किती जणांनी अंदाज लावलाय भाई आमचा टॉप मध्ये राहिला. दरम्यान प्रसाद भोईर आणि उद्धव भोईर यांना विनंती आहे की आपण स्टेजशी लगेच संपर्क करा. स्वागत आहे आपलं. उद्धव भोईर आणि प्रसाद भोईर. पहिल्याच बॉलवरती विकेट आली सतीशची. आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर जिथे 6 बॉलमध्ये 16 धावांचं इक्वेशन होतं तिथे आता हे इक्वेशन शिल्लक राहिले 5 बॉल आणि 16 धावांचं. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव या 16 धावा बनवावाच लागणार आहेत या मॅच मध्ये. या सिब्देन आपले स्वागत आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आणखीन एक झेल
आशिषने मात्र टिपलाय. फलंदाज झाला बाद. परतावा लागेल बॅट्समन आतिशला सुद्धा माघारी. फलंदाज बाद. सर्वा शंकर विषय यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमचे गोरेगावचे मित्र सेफ्डेन आपले मनपूर्वक स्वागत आहे. चार बॉल आणि आता 16 धावांची गरज. एका पाठोपाठ फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय सज्जात अभिजित चांगली गोलंदाजी करता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड ऑफला. ज्या ठिकाणी अजित आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या रोशन मुसळ आम्हाला सांगतायत 47 धावा झालेत. आणि आता विजयासाठी येणारे 3 बॉल शिल्लक. 15 धावांची गरज म्हणजे किमान 2 षटकार या ठिकाणी मारा बेस लागणार आहेत. अभिजित फुल टॉस बॉल ऑन साइडला. यूज अँड हँडसम बिग 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 लॉंग वे षटकार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वातावरण गरम केलंय. बॅट्समन तेजस जाधवने बॉल सीमा पार. षटकार. आणि आता 2 बॉल 9 धावांची गरज आहे. क्या बात आहे. सामना पुन्हा एकदा बदललाय. या बॉलवरती या सामन्याचं भवितव्य आहे. इथे मात्र बॅटची हलकीशी कडा होती. धाव मिळणार नाहीये. आणि आता जवळ जवळ सामना नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली संघाच्या बाजूने चाललेला आहे. 1 बॉल शेवटचा शिल्लक आहे. 9 धावांची गरज. कदाचित एखादा चमत्कारच दोस्त 11 सावरे संघाला वाचू शकतो. पहिला सामना सदानंद भोई सावरेंनी गमावलेला आहे. आणि आता मात्र हा सावरे संघ सुद्धा अडचणीत सापडलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक. परंतु बॉल चाललाय सीमा पार. अवघ्या 3 धावांनी हा सामना जिंकलाय. नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम दोस्त 11 सावरे. सुद्धा आपण देणार आहोत. परंतु समर्थ बदलापूर संघाला विनंती आपण टॉस साठी लगेच या. अतिश गणेश अक्षय या सर्व खेळाडूंना विनंती राहील की आपण टॉस साठी लगेच या.